बा भीमाच्या पथावर एक जरी असता, चळवळीच्या रथाला तो पुढे नेत तरी असता. बा भीमाच्या पथावर एक जरी असता, तर चळवळीच्या रथाला पुढे नेत तरी असता. अरे वैऱ्यांनी डोळे फाडून पाहिलेच नसते आम्हा, जर समता सैनिक आमचा प्रत्येक घरी असता. मनाचे वाळवू बल मोर्चात जाऊ चल, संग आहे समता सैनिक दल. मोर्चात जाऊ चल, संग आहे समता सैनिक दल. प्रेम चाड्याची तमाम बौद्धांची मात्र संस्था भारतीय बौद्ध महासभा. आज भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत समता सैनिक दलाचं जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी दक्षिणच्या वतीने पुन्हा येथे आयोजित केलेलं आहे. कार्याला अभिवादन. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार आदरणीय भीमराव बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या कार्याला अभिवादन व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या कार्याला अभिवादन. या कार्यक्रमाला आलेले सर्व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक उपासक, जिल्ह्याचे सर्व आमचे पदाधिकारी, तालुक्याचे व सर्व सैनिक आणि सर्वात मेन म्हणजे जे नवीन सैनिक आलेले आहेत भरती होण्यासाठी त्यांचं स्वागत, प्रशिक्षण घेण्यासाठी. आणि त्याच्यावर कौतुक असं आहे की ते जे ग्रामीण भागातून आमच्या भगिनी आल्या महिलांना त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. ह्या कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे. भारतीय बौद्ध महासभा ही 1954ला बाबासाहेबांनी स्थापन केली आणि 56 धम्म दिला. आपल्याला धम्म ओटीत दिला आणि धम्माप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या मातृसंस्थेच्या आचरणाप्रमाणे चालण्यासाठी आपल्याला सांगितलंय. मित्रांनो, बाबासाहेबांनी धम्म देत असताना एक धम्मच नुसता दिला नाही, तर आपल्याला धम्माच्या नंतर सैनिक पण दिला, धम्म पण दिला आणि आपण उपासकानं कसं जगावं, यासाठी कसं वागावं आणि आचरण कसं करावं बौद्ध अनुयायांनी. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं, भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली आणि सर्वांनी आपण या भारतीय बौद्ध महासभेला आपल्या मातृसंस्थेला न विसरता आपण त्याला सर्वांनी पुढे नेलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये धम्म ज्यावेळेस दिला त्यावेळेस त्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही लोकांना धम्म दिला पण आता पुढे काय, तर त्यांनी सांगितले की माझे उपासक या धम्माला ह्या आपल्या संस्थेच्या नियमाप्रमाणे तत्वाप्रमाणे पुढे नेताल. आणि बौद्ध अनुयायी म्हणजे झेंड्यातून, दांड्यातून किंवा घरावरल्या खोट्यातून न दिसता बौद्ध अनुयायी आचरणातून दिसला पाहिजे, हेच ह्या मातृसंस्थेचं काम आहे. सर्व सैनिकांचं अभिनंदन करतो. आणि ह्या ठिकाणी मुख्य प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्रभर काम करणारे आमचे भेडजे साहेब, आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आपल्याला लाभले, त्यांचं देखील स्वागत करतो. व तसेच आमचे सोनले सर मेजर त्यांचे देखील स्वागत करतो. आमच्या जिल्हा शाखेचे कांबळे साहेब आहेत, त्यांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. तसेच विशेष बाब म्हणजे महिला प्रशिक्षिका आपल्या नांदेड जिल्ह्यामधून आलेल्या आमच्या भीम सैनिक आदरणीय तेजस्विनी मस्के माळाकोळी कंपनी कमांडर प्रशिक्षिका यांचं देखील अभिनंदन करतो. आणि ह्या कार्यक्रमाला रितसर आमचे प्रशिक्षक सुरुवात करतील, ह्या ठिकाणी प्रशिक्षक सुरुवात करतील. आणि आमचे मित्र आणि सैनिक मेजर वावडे हे देखील परभणीहून सहभागी झाले, त्यांचं देखील अभिनंदन करतो. सर्व सैनिकांचं अभिनंदन करतो व सर्व मान्यवरांचं अभिनंदन करून या ठिकाणी बाबासाहेबांच्या चळवळीला घर तिथं सैनिक, गाव तिथं शाखा या तत्वाने आम्ही चाललो आहेत. आतापर्यंत किमान 10 शाखा केल्यात आणि सैनिक केलेत. याचप्रमाणे अनेक शिबिर होतील. सर्वांनी सहकार्य करावं, या सर्वांचं सहकार्य केलं म्हणून सर्वांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी माझं लांबलेलं लाईन कोड माहिती का? लाईन कोड कशी असते करून जय भीम आणि निघून मेले पेट लाईन कोड 1 2 1
1 2 3 आणि निबंध. एक दोन 1 2 3 जय भीम नाही. अशा पद्धतीने संबंध भारतभर या मातृसंस्थेच्या उद्यमकारी पुढे नेत आहोत आणि यासाठी आम्हाला सर्व समाजाचं, सर्व बांधवांचं, सर्व उपासक आणि उपासिकांचं या ठिकाणी सहकार्य मिळत आहे आणि अशाच पद्धतीने सहकार्य मिळत राहील अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खेड्यापाड्यातून सैनिक या ठिकाणी जमलेले. धन्यवाद. जय भीम. सभेची शाखा आणि घर तिथं सैनिक, त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून समता सैनिक दलाच्या शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यातलाच एक भाग म्हणून या ठिकाणी खेड्यापाड्यातून सैनिक या ठिकाणी जमलेले. धन्यवाद. जय भीम. तथागत भगवान बुद्धांचा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा